नमस्कार शेतकरी मित्रांनो, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. कारण प्रतिवर्षाप्रमाणे प्रत्येक वर्षी जे धान उत्पादकांना बोनस दिला जातो, परंतु यावेळेस अधिवेशनही झालं तरीही बोनसची घोषणा राज्य सरकारकडून झालेली नाही आहे. परंतु अशा सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. जेव्हा अधिवेशन चालू झालं शेतकरी मित्रांनो, तेव्हापासून सुधीरजी मुनगंटीवार असो, विनोदजी अग्रवाल असो, यांच्या माध्यमातून प्रत्येक वेळी पत्र देण्यात आलं, विधानसभेत बोलण्यात आलं की धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत बोनस कधी जाहीर करणार आणि बोनस जाहीर करण्याचाही शब्द माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला होता. परंतु जेव्हा ही मागणी करण्यात आलेली होती अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, तेव्हा मागणी केल्यानंतर निश्चित त्याबाबत विचार केला जाईल असं माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं होतं. परंतु अख्खं अधिवेशनही संपलं तरीही धान बोनस जाहीर करण्यात आला नाही. 24 फेब्रुवारी रोजी माननीय सुधीरजी मुनगंटीवार यांनी स्वतः पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना दिले होते की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस हेक्टरी 20,000 प्रमाणे देण्यात यावा. त्याच्यानंतर अधिवेशन संपण्याच्या पूर्वसंध्येला विनोदजी अग्रवाल यांनीही माननीय मुख्यमंत्री यांना पत्र दिलेलं होतं की धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु अख्खं अधिवेशन संपलं तरीही धान बोनसबाबत कुठल्याही प्रकारचा शब्द काढण्यात आलेला नाही आणि किंवा घोषणाही करण्यात आलेली नव्हती. परंतु अशा सर्वच शेतकऱ्यांना एक दिलासादायक अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण असं वाटत होतं की यावर्षी धान बोनस मिळेल की नाही, कारण प्रत्येक वर्षी अधिवेशनामध्ये धान बोनससाठी घोषणा केली जाते, परंतु यावेळेस केलेली नसली तरी निश्चित सर्व शेतकऱ्यांना धान बोनस मिळणार आहे शेतकरी मित्रांनो. अशी अपडेट माननीय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की जरी अधिवेशनात कुठल्याही प्रकारची घोषणा झालेली नसली तर सर्व पात्र शेतकऱ्यांना, योग्य त्या शेतकऱ्यांना आम्ही धान बोनस देण्यास बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर जे धानाच्या बोनसची वाट सर्व शेतकरी पाहत आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांनी धान बोनस जाहीर करण्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळं जे धान बोनस यावर्षी मिळणार की नाही त्याबाबत जे विवंचनित होते सर्व शेतकरी, त्या सर्व शेतकऱ्यांना धान बोनसचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकरी मित्र. कारण धानाचं यावर्षी खूप भयानक नुकसान झालेलं आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे, अवकाळीने नुकसान झालेलं आहे, गारपिटीने नुकसान झालेलं आहे. परंतु ज्या वर्षी नुकसान झालं आहे त्यावर्षीच जर धान बोनस जाहीर केला जात नसेल तर शेतकरी पूर्णपणे कोलमडून जाईल अशी परिस्थिती माननीय मुख्यमंत्री यांनाही समजून त्यांनी लवकरच धान बोनसबाबत घोषणा करण्याचे बोलले आहे. त्यामुळे लवकरच ज्या शेतकऱ्यांनी आपलं धान विकलेलं आहे, ज्या शेतकऱ्यांनी आपलं नोंदणी केलेली आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना धान बोनस जाहीर करण्याची शब्द माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला आहे. त्यामुळं यामध्ये पात्र शेतकरी आणि अपात्र शेतकरी अशा काही गोष्टी केल्या जाऊ शकतात. त्यामुळं जे शेतकरी धान पेरणी करतात, धान लावणी करतात, अशा शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत धानाची आपली नोंद ई पीक पाणीद्वारे करा. अजूनही ई पीक पाणी सुरू आहे. प्लसमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला धान विकायचं आहे त्या ठिकाणी नोंदणी करा, धान विक्री करा, किंवा जरी धान विकले नसेल तर कमीत कमी धानाची फेडरेशन, मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो, जे काही असो, तर आपल्या धानाची नोंदणी करा. तरच तुम्हाला या धानाचं बोनस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळू शकतं. त्यामुळे राज्य शासनाकडून यावेळेस धान बोनस सहजासहजी देण्यात येणार नाही आहे. जे पात्र शेतकरी आहेत अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान बोनस दिला जाणार आहे. त्यामुळं तुम्ही कुठलीही हलगर्जीपणा न करता नोंदणी असो, ई पीक पाणी असो, जे काही असेल ते सर्व गोष्टी करून सर्व शेतकऱ्यांनी घ्या, अन्यथा तुम्हाला धान बोनसमधून वगळलं जाऊ शकतं. त्यामुळं हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण धान बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी धान बोनस मिळतो की नाही अशी अपेक्षा होती. परंतु सुधीरजी मुनगंटीवार असो, विनोदजी अग्रवाल असो, यांच्या प्रयत्नांना असो व सध्या शेतकऱ्यावर जे आलेला अवकाळीचं संकट असो, अतिवृष्टीचं संकट असो, या सर्व गोष्टीमुळं अखेर राज्य शासन
लवकरच धान बोनस जाहीर करण्याच्या मनस्थितीत आहे व लवकरच याबाबत माननीय मुख्यमंत्री घोषणा करतील असा त्यांनी शब्द दिला. त्यामुळे जे शेतकरी धानाच्या बोनसची वाट पाहत आहेत यांच्यासाठी लवकरच राज्य शासनाकडून योग्य ती घोषणा केली जाईल व सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये धान बोनस हेक्टरी 20,000 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत प्राप्त केला जाईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.